हाय स्टुडंट्स, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरचं इंट्रोडक्शन आणि इम्पॉर्टन्स ऑफ सिग्निफिकन्स सर्क्युलर फ्लोची काय आहे ती आपण बघितली आहेत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया, तो म्हणजे सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर इन टू सेक्टर क्लोज इकॉनॉमी विदाउट सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट. ओके, म्हणजे ह्यामध्ये काय आहे तर दोन प्रकारचे ॲक्च्युली सेम क्वेश्चन्स आहेत. हा विदाऊट सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे तो विथ सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट असणार आहे. दोन्हीच्या डायग्राम्स पण साधारण सेम असणार आहे, फक्त त्यामध्ये थोडाफार डिफरंट असणार आहे. तो काय असणार आहे हे मी सांगते तुम्हाला. पहिलं आपण एक्सप्लेनेशन बघूया. द सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम इज एक्सप्लेन बाय कन्सिडरिंग अ सिम्पल मॉडेल. द मॉडेल बेस्ड ऑन द फॉलोइंग ॲझम्पशन्स. आणि त्यामध्ये म्हणजे विदाऊट सेविंग अँड इन्व्हेस्टमेंटमध्ये काही पॉईंट्स पण त्यांनी खाली दिले आहेत, ते आपण बघूया. म्हणजे हे काय म्हणत आहेत तर विथ सेविंग अँड इन्व्हेस्टमेंटमध्ये यामध्ये काय केलं जातं तर उत्पन्नाचा परिपत्रक प्रवाह सोप्या पद्धतीने सोप्या मॉडेलचा विचार करून स्पष्ट केला जातो. काय केलं जातं यामध्ये तर उत्पन्नाचा परिपत्रक प्रवाह हा सोप्या मॉडेलच्या विचार करून स्पष्ट केला जातो. त्यामध्ये खाली त्यांनी पॉईंट दिले आहेत बघा. ते म्हणत आहेत की बेस्ड ऑन द फॉलोइंग ॲझम्पशन्स. त्यामध्ये फर्स्ट त्यांनी दिलं आहे देअर आर टू सेक्टर, फर्स्ट हाऊस होल्ड अँड सेकंड फर्म्स. म्हणजेच काय तर इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये टू सेक्टर्स आहेत. एक म्हणजे हाऊस होल्ड आणि दुसरं म्हणजे फर्म. जे आपण इम्पॉर्टन्स अँड सिग्निफिकन्स जी आपण बघितली त्यामध्ये पण आपण हे अभ्यास याचा केलेला आहे. सेकंड बघा, हाऊस होल्ड आर ओनर्स ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. म्हणजे काय तर हाऊस होल्ड हे उत्पन्नाच्या घटकांचे ओनर असतात. म्हणजे जे काही उत्पन्नाचे घटक असतात त्याचे मालक ओनर हे हाऊस होल्ड असतात. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, प्रोडक्शन टेक प्लेस ओनली इन द फर्म्स. म्हणजे काय उत्पन्न हे फक्त कंपन्यांमध्ये होते. ओनली टेक प्लेस इन द फर्म. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे देर इज नो सेविंग. देर इज नो सेविंग म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सेविंग नसते, कोणत्याही प्रकारची बचत ही त्यामध्ये नसते. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो बघा, देअर इज नो इंटरनॅशनल ट्रेड. म्हणजेच काय तर यामध्ये कोणत्याही प्रकारची आंतरराष्ट्रीय व्यापार नाही. यामध्ये कोणत्याही प्रकारचा जो आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल आपण ज्याला व्यापार म्हणतो तो यामध्ये कोणत्याही प्रकारचा नसतो. ओके, खाली त्यांनी म्हटलं आहे बेस्ड ऑन दिस ॲझम्पशन्स दिस मॉडेल कॅन बी बेटर एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ डायग्रॅम 2.1. ती 2.1 डायग्रॅम म्हणजे ही. ओके, ही डायग्रॅम आहे बघा. त्या डायग्रॅमच्या थोडक्यात एक्सप्लेनेशन काय आहे ते त्यांनी खाली दिलेलं आहे बघा. तर ते काय म्हणत आहेत, रिप्रेझेंट टू सेक्टर मॉडेल हाऊस होल्ड अँड फर्म्स. हाऊस होल्ड आर ओनर ऑफ व्हेरियस फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन सच ॲज लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेन्युअरशिप. म्हणजेच काय तर यामध्ये हाऊस होल्ड हे उत्पन्नाच्या घटकांचे मालक असतात, हे तर आपल्याला माहितीच आहे. त्याचप्रमाणे हाऊस होल्ड हे उत्पन्नाचे घटक फर्म्सना सप्लाय करतात. तिथे त्यांनी म्हटलं आहे बघा, हाऊस होल्ड सप्लाय दिस फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन टू द फर्म. म्हणजे जे काही उत्पन्नाचे घटक असतात ते फर्म्सना सप्लाय करण्याचं काम हे हाऊस होल्ड करत असतात किंवा हाऊस होल्ड ते फर्म्सना सप्लाय करतात. पुढे बघा, मनी फ्लो फ्रॉम द फर्म्स टू हाऊस होल्ड दिस बिकम द इन्कम ऑफ द हाऊस होल्ड. फर्म रिसीव इन्कम बाय सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेस टू द हाऊस होल्ड. हाऊस होल्ड एक्सपेंडिचर इन्कम फ्रॉम. म्हणजेच ते काय म्हटले त्यांनी तर जी काही वरती त्यांनी डायग्रॅम दिली आहे बघा, फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, ही डायग्रॅम म्हणजे त्यामध्ये त्यांनी फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे ज्यामध्ये लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेन्युअरशिप आहे. एका साईडला त्यांनी हाऊस होल्ड दिलं आहे, दुसऱ्या साईडला त्यांनी फर्म दिलं आहे, मध्येच त्यांनी टायटल दिले आहे ते म्हणजे क्लोज इकॉनॉमिक. ओके, वर त्यांनी क्लोज इकॉनॉमिकचे म्हटले पेमेंट फॉर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. त्यामध्ये रेंट आलं, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट. आणि खाली त्यांनी क्लोज इकॉनॉमिकचे म्हटलं आहे ते म्हणजे पेमेंट फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस. हे जे डायग्राममध्ये त्यांनी मेन्शन केलं त्याचीच इन शॉर्ट इन्फॉर्मेशन त्यांनी ह्या एक्सप्लेनेशनमध्ये दिलेली आहे. जे आपण पहिलं जे काही आपण बघितलं की उत्पन्नाच्या घटकांचे हाऊस होल्ड हे ओनर असतात, ह्यामध्ये गव्हर्नमेंटचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो.
परत आंतरराष्ट्रीय कोणताही व्यापार हा यामध्ये नसतो, ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची सेविंग नसते. ओके, ह्या सर्व गोष्टी ह्या इन्कम अँड एक्सपेंडिचर टू सेक्टर क्लोज इकॉनॉमिक विदाउट सेविंग अँड इन्व्हेस्टमेंटमध्ये असतात. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश हा टू सेक्टर क्लोज इकॉनॉमिकमध्ये केला जातो विदाउट सेविंग अँड इन्व्हेस्टमेंटमध्ये. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन तो म्हणजे सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर इन टू सेक्टर इकॉनॉमी क्लोज विथ सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट. मगाशी आपण जे बघितलं ते टू सेक्टर क्लोज इकॉनॉमिक इन विदाउट सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट बघितलं आहे, आणि आता आपण जो क्वेश्चन बघतोय तो आहे विथ सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट. ओके, त्यामध्ये बघा, त्यामध्ये ते काय म्हणतात, द सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम इन टू सेक्टर क्लोज इकॉनॉमी विथ सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट थ्रू फायनान्शियल मार्केट एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ फिगर 2.2. फिगर 2.2 म्हणजे जी दाखवलेली आहे तिथे बघा, फिगर 2.2 ती. ओके, यामध्ये काय केलं जातं तर उत्पन्नाचं परिपत्रक जे विदाऊट सेविंग अँड इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण बघितलं की उत्पन्नाच्या परिपत्रकाचा प्रवाह सोप्या पद्धतीने स्पष्ट करण्याचं काम हे विथ सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट विदाऊट सेविंग अँड इन्व्हेस्टमेंटमध्ये केलं जातं. आता आपण बघूया विथ सेविंग अँड इन्व्हेस्टमेंटमध्ये काय केलं जातं ते. तर यामध्ये सेविंग एलिमेंट समाविष्ट केला जातो. काय केला जातो तर जो काही सेविंग एलिमेंट असतो तो ह्यामध्ये विथ सेविंग अँड इन्व्हेस्टमेंटमध्ये समावेश केला जातो. त्यांनी म्हटलं आहे बघा, वी मे नाव इनकॉर्पोरेट अ सेविंग एलिमेंट in bracket which imply a sort of leakages from the circular flow. Saving is the unconsumed part of income or unspent money left with the household. म्हणजेच काय तर यामध्ये जे मी मगाशी म्हटलं की सेविंग एलिमेंट हा समाविष्ट केला जातो, त्याचप्रमाणे सेविंग हा उत्पन्नाचा अस्वाभाविक पार्ट आहे. ओके, किंवा आणि पुढे त्यांनी काय म्हटलं आहे बघा, इन्कम और अनस्पेंट मनी लेफ्ट विथ द हाऊसहोल्ड. म्हणजे सेविंग हा उत्पन्नाचा अस्वाभाविक पार्ट आहे किंवा कुटुंबाकडे नसलेली पैशाची सेविंग आहे. काय आहे, कुटुंबाकडे नसलेली पैशाची सेविंग आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे, सपोर्ट द हाऊसहोल्ड चूज टू सेव्ह सम ऑफ द इन्कम द विल डिपॉझिट इट इन द फायनान्शियल मार्केट. म्हणजेच काय तर घरातील लोकांना फायनान्शियल इन्कम जे असतं त्यातील काही इन्कम सेव्ह करण्यासाठी सपोर्ट केला जातो. म्हणजे जे काही घरातील लोकांचं फायनान्शियल इन्कम असतं त्या इन्कममधील काही प्रमाणात थोड्या प्रमाणातील इन्कम हे सेव्ह केलं जातं. मग ते इन्कम कशा पद्धतीने सेव्ह केलं पाहिजे, कशा पद्धतीने त्याची बचत केली पाहिजे, त्यासाठी त्यांना मदत केली जाते, त्यांना सपोर्ट केला जातो. ओके, पुढे बघा, फायनान्शियल मार्केट कन्सिस्ट ऑफ बँक्स, स्टॉक मार्केट, फायनान्शियल हाऊस ETC. म्हणजेच काय तर अर्थव्यवस्थेतील म्हणजे यामध्ये वित्तीय बाजारात बँक, स्टॉक मार्केट अँड फायनान्शियल सर्व्हिस म्हणजे वित्तीय सेवा इत्यादी असतात. काय असतात तर फायनान्शियल सर्व्हिस, स्टॉक मार्केट, बँक ह्या ज्या काही सेवा आहेत ह्या यामध्ये असतात. पुढे त्यांनी म्हटलं आहे बघा, the savings receive flow of the income in the economy because saving is withdraw out of the circular flow. म्हणजेच काय तर अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा प्रवाह कमी करणं कारण परिपत्रक प्रवाहातून सेविंग जी असते ती विथड्रॉ केली जाते. काय केलं जातं तर परिपत्रक प्रवाहातून जी काही सेविंग असते, जी काही बचत असते ती बचत विथड्रॉ केली जाते. विथड्रॉ करणं म्हणजे काय, मागे घेणं किंवा रद्द करणं, ती यामध्ये केली जाते. पुढचं बघा, नेक्स्ट पॅरेग्राफ आहे, इट इज ऑब्वियस दॅट द सर्क्युलर फ्लो ऑफ मनी वुड रिमेन अनडिस्ट्रीब्युटेड इफ द फ्लो ऑफ फंड्स इन टू द फायनान्शियल मार्केट अँड द फ्लो ऑफ फंड्स आउट ऑफ द फायनान्शियल मार्केट आर इक्वल. म्हणजेच काय तर आर्थिक बाजारपेठेत पैशांचा प्रवाह आणि आर्थिक बाजारपेठेतून निधीचा प्रवाह, काय आर्थिक अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक बाजारपेठेत पैशांचा प्रवाह आणि आर्थिक बाजारपेठेतून निधीचा प्रवाह समान असल्यास पैशाचा प्रवाह इक्वल राहील हे
स्पष्ट होतं यामध्ये, ही गोष्ट ह्यामध्ये क्लिअर केली जाते किंवा ही गोष्ट ह्या पद्धतीने जर निधीचा प्रवाह हा समान असेल तर पैशाचा प्रवाह इक्वल राहील हे यामधून स्पष्ट केलं जातं. पुढे ते काय म्हणतात, अल्टरनेटिव्हली इट इज नॉट दॅट द एक्सपेंडिचर फर्स्ट टेक प्लेस अँड देन अन इन्कम इज अर्न. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट द प्रोसेस ऑफ इन्कम creation and income distribution goes on at one and at the same time. म्हणजे ते काय म्हणत आहेत, तर अल्टरनेटिव्हली असं होत नाही की खर्च फर्स्ट होतो उत्पन्नापेक्षा. म्हणजे खूपदा असं होतं की आपण बघतो की आपला इन्कम ज्या लेवलला असतं त्या लेवलला आपले एक्सपेन्सेस असतातच असं नाही. खूपदा असं होतं की आपलं इन्कम हे जास्त असतं आणि त्या लेवलला एक्सपेन्सेस कमी असतात, पण जास्त ते प्रमाण असं असतं की आपले जे काही एक्सपेन्सेस असतात हे आपल्या इन्कमच्या लेवलला असले पाहिजे की आपलं इन्कम किती आहे किंवा आपलं इन्कम काय आहे. जर 1000 रुपये इन्कम असेल आणि 1500 रुपयाचा खर्च असेल तर ते मॅनेज होणं डिफिकल्ट असतं. त्यामुळे जे काही आपलं इन्कम असतं त्या इन्कमच्या लेवललाच आपले एक्सपेन्सेस असणं खूप इम्पॉर्टंट असतं, तरच ते बॅलन्स होतं. इन्कम अँड एक्सपेन्सेस जे काही आहे ते तरच ते बॅलन्स होतं. त्यासाठी ह्या दोन गोष्टीमध्ये इक्वॅलिटी असणं खूप महत्त्वाचं असतं. ह्या दोन्ही गोष्टी इक्वल असणं खूप महत्त्वाचं असतं. 2000 रुपयाचा इन्कम असेल तर 1000 रुपये एक्सपेन्सेस बरोबर आहे, पण 2000 इन्कम असेल आणि 2200 जर एक्सपेन्सेस असतील तर पुढच्या गोष्टी मॅनेज करणं हे खूप डिफिकल्ट होतं. ओके, सो हे झालं तुमचं सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर इन टू सेक्टर इकॉनॉमी क्लोज, म्हणजे क्लोज इकॉनॉमी विथ सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट. त्यांनी खाली एक आम्ही रेडमध्ये लिहिलं आहे बघा, आउटपुट इज इक्वल टू इन्कम इज इक्वल टू एक्सपेंडिचर. हा इन शॉर्ट फॉर्म्युला आहे. ह्याचा लक्षात ठेवायचं की कशा पद्धतीने असतं हे, म्हणून त्यांनी हा फॉर्म्युला दिला आहे की आउटपुट इज इक्वल टू इन्कम इज इक्वल टू एक्सपेंडिचर. ओके, थँक्यू.